राधे राधे. तर ताईंची रिक्वेस्ट होती की मेकअप लुक शेअर कर म्हणून. तर आज तुमच्यासाठीच मग आता मेकअप लुक म्हटलं शेअर करावा. तर सुरुवातीला चेहरा जो आहे ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा. साबणाने धुवा, फेस वॉशने धुवा, पण चेहरा आवर्जून धुवा. सुरुवातीला मी लावलं होतं ते मॉइश्चरायझरसुद्धा व्यवस्थित लावून घेतलं आणि नंतर ओठांना लावलं हिमालयाचं लिप बाम. आता तुम्हाला जे आवडत असेल किंवा तुमच्याकडे जे असेल तुम्ही तेही लावू शकतात. इथं घेतलेले कलर बारचं प्रायमर ते सुद्धा व्यवस्थित लावून घेतलं. जिथं आपल्याला ओपन पोर्स असतात तिथं हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं, व्यवस्थित स्प्रेड करायचं आणि प्रत्येक स्टेप जी आहे ती हळूहळू पार पाडायची. सगळे एकाच पटापट पटापट तुम्ही हे लावशाल ना तर तुमचा जो मेकअप आहे ना तो मग केकी होतो आणि मग रिंकल्स वगैरे पडतात, मेकअप फुटतो. असं करायचं नाही, व्यवस्थित लावायचं सगळं. आणि जिथं मला आता डार्क सर्कल आहे तिथं मी आता कलर करेक्टर करते. आता कलर करेक्टर जिथं आपल्याला डाग असतात तिथं करावं लागतं. तर माझ्याकडे कलर करेक्टर होतं, पण ह्या लिपस्टिकचाच मी जास्त यूज करते सध्या तरी. आता ही ओठांवर कमी आणि अशा जागेंवरच जास्त यूज होतोय. आता मला जिथे डाग होते ना हे तिथे व्यवस्थित लावून घेतले आणि बोटांनी छान असं ब्लेंड करणार होती. आता खरं तर माझा जिथं डाग होता ना तिथंच मी हे विसरली. आता एवढा मोठा डाग मला दिसलाच नाही. तर मग मी नंतर तिथंही लावून घेतलं आणि सगळं व्यवस्थित असं बोटांनीच मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. आता मी इथं ब्युटी ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करता आलं असतं, पण मला बोटांनी जे आहे ते व्यवस्थित ब्लेंड वाटतं करायला, तर मग मी बोटानेच केलं. इतर घेतलेलं एक कन्सिलर. आता हे मी घेतलं होतं 60 रुपयात का 100 रुपयात काहीतरी घेतलं होतं, पण एक्झॅक्ट मला आता प्राईस जी आहे ती आठवत नाही. आता बरेच दिवस झाले. आता मेकअप बितं काय आपण रोज करत नाही, काही असलं तरच आपण मेकअप करतो आणि सहसा करून मी कन्सिलरचा मेकअप जो असतो ना ते थोडंसं कमीच करते किंवा मग काही लग्न किंवा काही खास असलं तरच करते. इतर वेळेस मी थोडंसं हलका फुलकाच मेकअप करत असते. आता तुम्हाला हा हलका फुलका जरी मेकअप बघायचा असेल ना तुम्ही तेही मला कमेंट करू शकतात. आता सगळ्या जागेवर मी व्यवस्थित बोटाने ना हे कन्सिलर लावून घेतले आणि बोटानेच जे आहे ना ते स्प्रेड करून घेणार होती. नंतर मग मी ब्युटी ब्लेंडरचा यूज करणार होती. काय असतं ना, मग डायरेक्ट ब्युटी ब्लेंडर तुम्ही यूज करणार तर प्रोडक्ट जे आहे ते ब्युटी ब्लेंडरला जास्त लागून जाणार. म्हणून तुम्ही सुरुवातीला अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून घ्या बोटानेच आणि मग ब्युटी ब्लेंडरचा यूज करा. आणि कुठलाही प्रोडक्ट महाग असलं तरच मेकअप छान होतो असं नाही. मला असं वाटतं जे ही टेक्निक आहे मेकअपची सुद्धा आणि वेळ खूप द्यावा लागतो ह्या गोष्टींना. आपल्याला जर शिकायचं असेल ना तुम्ही ह्या गोष्टीला वेळ द्या व्यवस्थित आणि खूप वेळा याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला मेकअपसुद्धा जमून जाईल. इथं ब्युटी ब्लेंडर जो होतं ते मी पाण्यात सोक करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर व्यवस्थित पिळून घेतलं आणि मग त्याचा यूज करायचा असतो. आणि इथं डॅब मोशनमध्येच आपल्याला ब्युटी ब्लेंडर जे आहे ते चालवायचं आहे. ओढायचं काम करायचं नाही आहे, नाहीतर जो आपण प्रोडक्ट लावलेला आहे ते ब्युटी ब्लेंडरवरच येऊन जाईल मग. आणि तुम्ही बघतायत अशा पद्धतीनेच. आणि आता बोलून बोलून सुद्धा मी थकलेली आहे बरं का, कारण कंटिन्युअसली बोलते म्हणून थोडीशी थांबून सुद्धा घेऊ शकते मी मध्ये थोडासा ब्रेक. आणि इकडे ना थोडं थोडं मस्त व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे. आणि इथं कन्सिलर जे होतं ना तर आता चेहऱ्यावर तर लावलं, पण आता मानेवर काय एवढं कन्सिलर मी वेस्ट करत नाही. तर याच पद्धतीने जी माझी खरोखर प्रोसिजर असते मेकअपची अगदी तशीच दाखवते. आता इथं माझ्याकडे पॅनकेक होती तर मी पॅनकेकचाच यूज मानेवर आणि कानांवर करून घेतला. आणि हो, मान आणि चेहरा इक्वल दिसले पाहिजे, नाहीतर चेहरा कितीही व्हाईट केला आणि मान आणि कानं सोडले की मग उमटून पडतं. त्याच्यानंतर इकडं पॉन्स पावडर घेतली, त्याच्यानेच मी जो मेकअप होता तो फिक्स करणार होती. आणि जेणेकरून पावडर जे आहे ना व्यवस्थित लावायची. जे आपले फाईन लाईन्स असतात ना त्यासुद्धा व्यवस्थित कवर करायच्या आहे, कारण की आपल्याला रिंकल्स पडतात. तिकडेसुद्धा असं व्यवस्थित तुम्ही पावडरने सेट करा. आणि इथं मी पॉन्स पावडरच यूज करते. तुम्ही लूज पावडर, बनाना पावडर किंवा मग कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही काही यूज करू शकतात. पण आता मला ही सवय झालेली आहे बरं का, कुठे खर्च करतच नाही मी आता जास्त. आता करते मी खर्च, असं नाही की मी खर्च करत नाही, पण मला असं वाटतं जी गोष्ट चालू आहे आपलं सगळं व्यवस्थित होतं आहे तर मग खर्च काही करायचा नाही असं माझं फिक्स असतं. तर इथं मी सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं. आता इथं मी ब्युटी ब्लेंडरनेच पावडरसुद्धा लावून घेतली. पंचसुद्धा घेण्याचे एवढी काही मी मेहनत केली नाही आणि किंवा पैसेसुद्धा वेस्ट केले नाही. आता जे आहे तेच दाखवते. ताईंची रिक्वेस्टच होती
की मेकअप दाखवा म्हणून, की तुम्हाला टाईम भेटला तेव्हा दाखवा, पण दाखवा. आणि इथं माझे ॲब्रो जे आहेत ते खूप काही दाट नाही आहे, ते विरळच आहे. आणि पण मला ॲब्रो जे आहेत ना, मला दाट ॲब्रो खूप आवडतात. पण आता ज्याच्याकडे असतात ना, तो सांगतात मला ना थोडेसे पातळ असे म्हणजे ॲब्रो करायला गेले ना, की बारीक करा, बारीक करा. आणि मला असं वाटतं, की माझे ॲब्रो ना त्यांच्यासारखे पाहिजे. जे असतं त्याच्याने माणूस कधीच समाधान नसतं, असं मला असं वाटतं. आता माझे नाही आहे, तर मला असं वाटतं माझे थोडेसे ब्रॉड ॲब्रो पाहिजे होते, काळेभोर पाहिजे होते, जेणेकरून याची गरज पडली नसती. आणि इकडं छान असं व्यवस्थित पावडर. आता इथं मी पेन्सिलनेही करता आलं असतं बरं का, ॲब्रो पेन्सिल भेटते त्याच्यानेही करता आलं असतं. आणि मी आधी जी होती त्याच्यानेच करायची. नंतर मग मी ॲब्रो पावडर वगैरे यांचा यूज करायला लागली. आणि सुरुवातीला कधीही मागूनच ॲब्रो फिल करायची सुरुवात करायची. कारण काय होतं ना, पुढे समोर जे असतात ना, आपले ॲब्रोज असतात ना, थोडेसे विरळ असतात आणि आपण एक्सेस प्रोडक्ट असतं तर मग तिथं लागू शकतं. तरी माझ्याकडनं सुरुवातीच्या ॲब्रोला लागलेलं आहे. पण तेच मला आता इकडं मी तेच रिमूव्ह करून घेते. आता रिमूव्हसाठी सुद्धा त्यांनी ब्रश दिलेला आहे. आणि माझी जी स्पुली होती ना, तो सुद्धा मला आज सापडत नव्हता. जो स्पुली ब्रश होता माझा, तो काही सापडला नाही मला. आणि इथं माझे ॲब्रो कंप्लीट झाले. आणि इकडे ना एक पिंकिश असा शेड घेतला आणि तोच लावून घेणार होती. आता हा शिमरी नव्हता, तर हा प्लेन होता. तर इकडं तोच लावून. आणि मला ना आज स्मोकी आय लुक करायचा होता. आता तुम्हाला बघायला तर भेटेल आता स्मोकी आय लुक. आणि मला माझा मोस्ट फेवरेट आहे हा आय लुक. आणि मला असं वाटतं ना, खूप सिम्पल आहे. आता काही वेळेस तर मी आय शॅडो सुद्धा यूज करत नाही. डायरेक्ट लिपस्टिक वगैरे लावून एका याच्यातच काम जेवढं कमी मिटेल तेवढ्यात कमी याच्यात मिटवण्याचा प्रयत्न करते. आणि मी जर माहेरी गेली ना, तर खूप कमी प्रोडक्ट घेऊन जाते. कारण की एवढा पसारा मला तिकडनं इकडे आणायचं, म्हणून मी थोडंसं कमी घेते आणि त्याच्यातच मी माझा मेकअप करत असते. आता ही जी काजळ आहे ना, ती फक्त 10 रुपयात घेतली होती बरं का मी. आणि त्याच्याने सुद्धा व्यवस्थित असा माझा मेकअप होऊन जातोय. आता इथं लायनरच्या जागेवर मग मी लावते काजळ, कारण मला आज करायचे होते स्मोकी आय लुक. तर इकडं तेच करते. आणि ज्याच्यानेच मी ॲब्रो फिल केली होती ना, त्याच ब्रशने मी इकडं व्यवस्थित जी आता काजळ लावलेली आहे ना, तीच व्यवस्थित त्याच्याने ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हाला डिफरन्स बघायला भेटत असेल. आणि इकडे लगेच ना एक ब्राऊन कलर पिक केला आणि तो लगेच जिकडं आपण आता काजळ लावली ना लायनरच्या जागेवर, तिकडं थोडंसं लगेच आता त्याच्यानेच त्याच्या काजळवरच मी ते लावून आणि व्यवस्थित असं ब्लेंड करून घेणार ते, ज्याच्याने ना आय लुक असा छान उठून दिसतो आणि आपले डोळेसुद्धा बघायला खूप छान वाटतात. तर बघू शकतात तुम्ही. आणि खूप मिनिमम प्रोडक्ट. आणि इकडे ना माझा थोडंसं थांबलं गेलं होतं, माझा बोट लागला होता कदाचित, तर ते सुद्धा मी व्यवस्थित करून घेतलं. आता काजळ जी होती तर वॉटर लाईन आणि अपर लाईन दोघं यांना लागावी म्हणून मी अशा पद्धतीने काजळ लावत असते. आणि याच्याने काय डोळ्यात पाणी वगैरे सुद्धा येत नाही मला, कारण मला याची खूप प्रॅक्टिस झालेली आहे. आणि तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने लावता येत असेल तर नक्की लावा. खूप सोपी टेक्निक आहे. जर तुम्हाला घाई असेल तर ह्या टेक्निकने नक्की लावून बघा. खूप सोपं वाटतं मला असं. आता कसं असतं ना, वॉटर लाईन अपर लाईन हे दोघं लाईनला मग काजळ जी असते ती व्यवस्थित लागते. आणि इकडे परत एक ब्राऊन कलरच मी पिक करणार होती. आता हा ब्रश खूप कामात येतोय बरं का माझ्या. आता माझ्याकडे भरपूर ब्रश आहेत, पण हा एक दोनच हे दोनच ब्रश आहेत की मी ते जास्त यूज करत असते. इकडे लगेच ब्राऊन कलर घेतला आणि जिकडे आपण काजळ लावली होती ना, हे तिकडेच व्यवस्थित तिथंच ब्लेंड करायचं आहे. आणि कसं एक हार्श लाईन असते ना, ती मिटते. बघू शकतात तिकडच्या आणि इकडच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. याच्याने ना खूप छान असा लुक येतो आपल्या डोळ्यांना आणि डोळे एकदम असं बोलके होतात. मग तोंडाचं काम येत नाही मग जेव्हा डोळे बोलतात तेव्हा. आणि एक माझ्याकडे ना ही एक लिपस्टिक आहे, मी ती कदाचित ऑनलाईनच परचेस केली होती. साधारण 110 का 120 ह्या रेंजमधलीच आहे. आणि खूप छान आहे, खूप क्रीमी आहे. आणि मग याचा यूज मी हिचा सुद्धा यूज ना होटांपेक्षा जास्त गालांवर करते. तर इकडं मी ब्लशर म्हणून सुद्धा ह्या लिपस्टिकचा यूज करते. आता मी आयशॅडो पॅलेटमधून पावडर इथं म्हणजे एखादा आयशॅडो घेतला असता आणि पावडर ब्लश म्हणून मी तेही यूज करता आलं असतं, पण माझ्याकडे लिपस्टिक होती तर मग म्हटलं चला याच्यानेच करू. आणि इकडे लगेच हायलायटर. हे हायलायटरसुद्धा जर आहे ते मी ऑनलाईनच परचेस केलेले आहे. आणि आलं तसंच ते त्याचं झाकण जे होतं ना ते फुटलेलं होतं, पण मग मी तरीसुद्धा रिटर्न केलं नव्हतं. आणि सुरुवातीचं होतं ते माझ्याकडनं कपाटावरून पडून आलं, मग ते फुटलं होतं. तर मग हे दुसरं परचेस केलं होतं.
पण मला छान वाटली क्वालिटी, तर मग मी ते काही रिटर्न केलं नाही. आणि जिकडे आपले ॲब्रो जे असतात हायलाईट पॉईंट, तिकडेसुद्धा मी हे हायलायटर लावून घेतलं, जेणेकरून आपले जे ॲब्रो आहेत ना ते उठून दिसतील म्हणून. आणि तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं नाकालासुद्धा मस्त लावून घेतलं आहे, म्हणजे नाकाचा सेंडाना मस्त छान छान चमकेल. आणि इथं थोडंसं मध्ये सेंटरमध्ये मी थोडंसं लावून घेतलेलं हायलायटर, ज्याच्याने काय होतं ना छान दिसतं आपलं नाक. आणि आपले हायलाईट पॉईंट असतात तिथं हे आपल्याला हायलायटर यूज करायचं असतं. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. आणि माझा व्हिडिओ थोडासा सुद्धा तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही जास्त वेळ माझ्या व्हिडिओवर टिकला असाल तरी तुम्ही मला लाईक करायला विसरू नका. आणि इकडे लगेच मी एक लिप लायनर घेतले. लिप लायनरसुद्धा हे साधारण 10 का 20 रुपयातच आहे आणि याचा शेड आहे डार्क पर्पल. आणि हे माझं सुद्धा फेवरेट आहे बरं का. आणि इकडे लगेच ओठांना आउटलाईन करून घेतली. आणि ही लिपस्टिक आता आपण ब्लश म्हणून यूज केली होती तीच इकडे करून घेतली. आता हा शेड मला नको होता बरं का लिपस्टिकचा, तर मग हा शेडसुद्धा मी बघा आता कसा चेंज करते. आणि अशा गोष्टी ज्या असतात ना मला एका याच्यातच खूप सारा वेगळा बदल करायला आवडतो. आता हा शेड म्हणजे थोडासा मला डार्किश वाटत होता, तर माझं असं म्हणणं होतं की थोडासा फेंट पाहिजे होता. म्हणजे कन्सिलर आपण चेहऱ्याला लावलं होतं ना तेच मी आता या लिपस्टिकला लावणार होती. आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकतात मला जो कलर हवा होता ना एक्झॅक्ट तोच कलर झाला होता मग. आणि तुम्हीसुद्धा मेकअप करताना एवढे तुके किंवा मग अशा काहीतरी वेगळ्या आयडिया लावत असतात का मला ते सुद्धा कमेंट करून सांगत जा. आणि तुम्हीसुद्धा अशा कमी बजेटचेच तुम्हाला मेकअप बघायला आवडतात की तेही मला सांगत जा. आणि तुमचे काही नवे सजेशन असतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. साडी कलेक्शन, ब्लाऊज कलेक्शन किंवा मग अजून काय वेगळं. आणि पण खरं सांग अजून काही वेगळं म्हणजे मला जे येईल तेच तुम्हाला दाखवेल मी. पण मग तुमची काय रिक्वेस्ट असेल तर मग मी तीही दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर परत एकदा मी ना व्यवस्थित आउटलाईन करून एक हार्श अशी लाईन होती ना तीसुद्धा होटांनीच व्यवस्थित ब्लेंड करून घेतली. आणि बघू शकतात जवळूनसुद्धा खूप छान असा मेकअप झाला होता. त्याच्यानंतर ज्वेलरी वगैरे घालू चला मग आता. इथं माझी ज्वेलरी वगैरे घातली गेली पण नथ विसरली होती बरं का मी. तर मग तीसुद्धा आठवली, तर नथ वेअर केली आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा आजचा मेकअप लूक कसा वाटला. चला इथंच एंड करते. राधे राधे. लाईक करायला